आजपासून मिरुग नक्षत्राचा दुसरा आठवडा सुरू झालेला आहे. अद्यापही राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये आताही पावसाची वाट आहे. खास करून विदर्भातील बहुतांश भागामध्ये जसं पाऊस शेतकऱ्यांचा पेरणीसाठी अनुकूल लागतो तसा पाऊस सध्या आपल्याला दिसत नाही आहे. नमस्कार मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मागच्या 24 तासांमध्ये कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तसंच पश्चिम विदर्भामध्ये 1-2 तालुक्यांमध्ये आणि पूर्वी विदर्भामध्ये सुद्धा 1-2 तालुक्यांमध्ये पाऊस झालेला आहे. बाकी मागच्या 24 तासांमध्ये विदर्भात पाऊस कमी झालेला आहे आणि मागच्या काही दिवसांमध्ये सुद्धा विदर्भात पाऊस कमीच झालेला आहे. काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे, पण मात्र सर्वच भागामध्ये कधी पाऊस पडणार आहे याची वाट आता शेतकरी पाहू लागलेला आहे. या सॅटेलाइट इमेजमध्ये आपण पाहू शकता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रामध्येच आपल्याला पावसासाठी अनुकूल वातावरण दिसतोय आणि विदर्भामध्ये मात्र सर्वच भागामध्ये सध्याच्या काळामध्ये आपल्याला वातावरणात बदल आपल्याला कुठलाही दिसत नाही आहे आणि विदर्भात हे ढगाळ वातावरण सुद्धा आपल्याला कमीच जाणवतंय असं आपल्याला इथे या सॅटेलाइट इमेजमध्ये चित्रित होत आहे. अद्यापही मिरुग नक्षत्र राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये सक्रिय आहे, पण राज्यातील बहुतांश भागामध्ये कधी हा सक्रिय होणार आहे यावर आता शेतकरी लक्ष ठेवून आहे. कारण आपण पाहू शकता आता समोर येणाऱ्या दिवसामध्ये पेरणीसाठी अनुकूल वातावरण जेव्हा बनणार तेव्हा शेतीमध्ये आपल्याला आपण बीज लावू शकतो आणि त्यानंतरच आपला धान्य पीक हा लवकरात लवकर आपल्याला शेतीमध्ये पिकाला भेटणार आहे. समोर त्यामध्ये पावसावर सर्व काही अवलंबून असतो आणि शेतकरी प्रचंडपणे पावसाची या काळात वाट पाहत आहे. कारण शेतकरी हा पूर्ण शेती त्याची पावसावर अवलंबून असतो. त्यामुळेच आता शेतकरी आपले डोळे नभाकडे वाढलेले आहेत, त्याचे खास करून विदर्भातील जिल्ह्यांमध्ये. तर विदर्भामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये काही मोठ्या पावसामध्ये बदल नाही दिसतोय. पूर्वी विदर्भामध्ये मात्र आता पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे, पण हा पाऊस मोठा पाऊस सध्या दिसत नाही आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही जिल्ह्यांमध्ये पडणार आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये येणाऱ्या 24 तासांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते, पण हा पाऊस मात्र पुढच्या 24 तासांमध्ये सर्वच भागामध्ये पडणार आहे याची शक्यता कमी दिसत आहे. त्याच काळामध्ये आज बुलढाणा, अकोला, वाशिम आणि अमरावतीमध्ये सुद्धा आज पाऊस होण्याची शक्यता आहे, पण हाही पाऊस तुरळक स्वरूपाचा या जिल्ह्यांमध्ये पडणार आहे. सर्वत्र पाऊस पडणार आहे का याची शक्यता कमी आहे. त्यानंतर पुढच्या 24 तासांमध्ये मान्सून हा समोर वाढणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात येत आहे. विदर्भामध्ये तसंच इकडे कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा मुंबईपर्यंत जो की मान्सून बनलेला आहे हा समोर वाढू शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात येत आहे. इथे पाहू शकता पुढच्या 24 तासांमध्ये मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. सिंधुदुर्गच्या भागात मात्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. ट्रिपल डिजिटमध्ये पावसाचा आकडा जाऊ शकते कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्याच्या भागामध्ये. त्याच काळात पुण्यामध्ये सुद्धा पाऊस होणार आहे. नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगावमध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा या भागात सुद्धा पुढच्या 24 तासात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. इकडे धाराशिवमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्यानंतर आज मराठवाड्यामध्ये मात्र तुरळक ठिकाणी पावसाचा जोर कमी असणार आहे. नांदेड, परभणी, जालना या भागात पावसाचा जोर आपल्याला कमीच पाहायला भेटणार आहे. समोर जर आपण बघितलं तुम्हाला आणि अंदाजा एक देण्याचा प्रयत्न केला तर आपण पाहू शकता येणाऱ्या 17 तारखेला राज्यामध्ये विदर्भात पाऊस कमी दिसतोय आपल्याला आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस कमी झालेला दिसतोय आपल्याला. मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस कमी झालेला दिसतोय आपल्याला आणि इकडे कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आता मुसळधार पाऊस आपल्याला 17 तारखेला सुद्धा पाहायला भेटू शकते अशी शक्यता इथून समोर आपल्याला निर्माण होत आहे. विदर्भामध्ये मात्र पूर्वी भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण दिसतोय. आपण जर समोर बघितलं आणि तुम्हाला स्थिती दाखवली तर समोर 18 तारखेला सुद्धा राज्यामध्ये पावसाचा जोर कमीच असणार आहे. राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी असणार आहे. कोकण किनारपट्टीचा भाग सोडला तर राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला कमीच पाहायला भेटतोय. काही अंतर्गत भागामध्ये विदर्भ आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा 1-2 भागामध्ये 1-2 तालुक्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते. बाकी मोठा पाऊस सध्या दिसत नाही या राज्यामध्ये.
त्यानंतर जर आपण समोर बघितलं आणि येणाऱ्या 19 तारखेचा तुम्हाला स्थितीचा अंदाजा दिला तर 19 तारखेला विदर्भातील पूर्वी भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकते. पश्चिम भागात सुद्धा काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकते. पण इकडे आपण पाहू शकता विदर्भामध्ये जसं की मोठा पाऊस पडतोय आणि त्यानंतर आपण पेरणीसाठी अनुकूल वातावरण आपलं बनतोय, तसं सध्या आता स्थिती आपल्याला दिसत नाही आहे. विदर्भामध्ये तुरळक स्वरूपाचा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे अशी शक्यता इथून आपल्याला पुढे दिसत आहे. त्यानंतर जर आपण इथे मराठवाड्यामध्ये बघितलं तर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते. येणाऱ्या 20 तारखेला अशी परिस्थिती दिसू शकते. मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते. मात्र कोकण किनारपट्टीमध्ये संततधार 20 तारखेपर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. त्यानंतर अनुकूल स्थिती असू शकते कारण कोकण किनारपट्टीमध्ये बहुतांश भागापर्यंत मान्सून पोहोचणार आहे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकंदरीत अनुकूल परिस्थिती हळूहळू बनत चाललेली आहे. विदर्भामध्ये सुद्धा हळूहळू अनुकूल परिस्थिती येणाऱ्या दिवसामध्ये बनणार आहे आणि मान्सून हा हळूहळू आपल्या विदर्भामध्ये सुद्धा समोर वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती यामध्ये दिसतोय. 24 तासांमध्ये राज्यात कोणत्या भागात पाऊस होणार आहे तर यामध्ये पालघर पासून तर सिंधुदुर्गच्या भागापर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. अनेक भागामध्ये ट्रिपल डिजिटमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुण्याचा घाटमाथ्याचा भाग, सातारा आणि कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग, खास करून सह्याद्री आणि त्याचा आसपासचा घाटमाथ्याचा जो काही भाग आहे या भागामध्ये सतर्क राहण्याची गरज आहे कारण पुढच्या 24 तासांमध्ये या भागात मुसळधार पाऊस पडू शकते अशी शक्यता आहे. मागच्या 24 तासांमध्ये आपण पुण्याच्या इंद्रायणी नदीमध्ये जी की दुर्दैवी दुर्घटना बघितली आहे, तर अशी दुर्घटना टाळण्यासाठी आपण अशा नदी आणि अशा पुलावरून जाणे टाळावे अशी आपल्या या चॅनलच्या वतीने तुम्हाला आग्रह विनंती आहे. तर पुण्यामध्ये सुद्धा खास करून घाटमाथ्याच्या भागामध्ये कारण या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे, तर सह्याद्री आणि त्याच्या आसपासच्या घाटमाथ्याच्या भागामध्ये जाताना काळजी घ्यावी. विशेष करून ज्या भागामध्ये धबधबे आहेत त्या भागामध्ये विशेष करून काळजी घेण्याची गरज आहे. आणि इथे जर आपण अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरचा भाग बघितला तर तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते. नाशिक, धुळे आणि नंदुरबारमध्ये सुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते. त्यानंतर कोल्हापूर, सांगली, सोलापूरमध्ये आणि साताऱ्यामध्ये सुद्धा पाऊस होताना आपल्याला दिसू शकते पुढच्या 24 तासांमध्ये. इकडे धाराशिव तसंच लातूर, नांदेड, परभणी, जालना, हिंगोली या भागात सुद्धा पुढच्या 24 तासांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण दिसतोय. तसंच बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम या भागात सुद्धा पश्चिम विदर्भामध्ये पाऊस होऊ शकतो, पण तुरळक ठिकाणी विखुरल्या स्वरूपात सरी असणार आहेत पावसाचे. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागात सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस, तर 1-2 ठिकाणी तुरळक स्वरूपात स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण असणार आहे. पण पाऊस हा सर्वत्र नाही पडणार आहे अशी शक्यता इथून दिसत आहे. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.